नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज 8व्या भागाकडे वळतोय आपण गप्पाष्टकांच्या, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे गप्पाष्टकांमध्ये. आज संध्याकाळी 6 वाजता ही गप्पाष्टकं खरं तर ठरवली होती, पण मला आज इतकं बरं वाटलं कारण की अनेकांना टायमिंगमध्ये थोडंसं कळालं नाही, कदाचित त्यामुळं असेल. पण मला खूप जणांचे 5:30 वाजता मेसेजेस आले की 5:30 आणि तुझं लाईव्ह का अजून सुरू झालं नाही आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं ही गोष्ट की 5:30 वाजल्यापासून सगळेजण वाट बघतायत आणि आता आपण 6चं टायमिंग आज ठेवलेलं होतं. अर्थातच जो कलाकार आज आपल्याबरोबर असणार आहे म्हणजेच अभिषेक पटवर्धन, तर त्याचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यासाठी आपल्याला हे टायमिंग आज 6चं ठेवावं लागलं आणि म्हणून आपण आज 6 वाजता आलेलो आहोत. बाय द वे तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या गप्पाष्टकांमध्ये. गेल्या 7 एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने इतके छान छान कलाकार आपल्याबरोबर आले होते, वेगवेगळ्या कलांच्या फुलांवरती ज्यांचा वावर होता, अशा सगळ्या कलाकारांना आपण भेटलेलोच आहोत. आणि आज ज्या कलाकाराला भेटणार आहे तो पण असाच आहे आणि अत्यंत बडबडा, ज्याच्याकडे अत्यंत गाण्यांचं, गझलांचं, कवितांचं भांडार आहे, असा अभिषेक पटवर्धन हा माझा खूप छान मित्र आपल्यासोबत असणार आहे. आणि अजिबात वेळ न दवडता मी लगेच अभिषेकला आपल्याबरोबर जॉईन करून घेते आहे. अभिषेक आपल्याबरोबर येतोय अगदी अर्ध्याच मिनिटांमध्ये. आता मी कनेक्ट झालो. येस येस येस, आलेला आहे अभिषेक पटवर्धन. हाय. हॅलो. हाय. हॅलो, नमस्कार. आणि अभिषेक, तुझं खूप नमस्कार. खूप स्वागत आहे आपल्या या गप्पाष्टकांमध्ये. येस, थँक्यू सो मच. येस, पण तू मगाशी मला जी फ्रेम दाखवली होतीस ज्यामध्ये तुझी हार्मोनियम पण छान दिसत होती, ती फ्रेम आता गेली आहे. त्यामुळे तुझी हार्मोनियम नको, थोडीशी ती जवळवरून घेतली. ती थोडीफार अशी हिडनच असते कारण मी हार्मोनियम वादक नाही ना. चालणार आहे आम्हाला. पण हा मित्रांनो तुम्हाला सांगते, हा जो अभिषेक आहे ज्याला मी कधीही यापूर्वी भेटलेली नाहीये आणि आज आम्ही पहिल्यांदा असे लाईव्ह भेटतोय एकमेकांना. पण आमचा जो कालचा पहिला फोन झाला आणि याला मी फोनवरती विचारले की अभिषेक तू काय काय करतोस, कसं कसं तुझं गाणं शिकलेलं आहे, तर तुम्ही विचार करा, या मुलाने मला त्याचं उत्तर 2 तासाच्या फोनमध्ये दिलेलं. म्हणजे 2 तास तो त्याचं उत्तर देत होता. याच्यावरून विचार करा की हा मुलगा किती बडबड आहे आणि हा किती कमाल कलाकार सुद्धा आहे. त्याचे 2 अर्थ घेऊ शकतात लोक की लवकर लवकर याच्याकडून 4 गाणी ऐकूया असं म्हणू शकतात कदाचित. ह्याला जास्त नक्कीच गप्पा नक्की. मारायला द्यायला नकोत असं काहीतरी होऊ शकतं. पण सो आम्हाला ऐकायच्यात, आम्हाला भरपूर गप्पा ऐकायच्यात. येस, मग अभिषेक काय म्हणतोयस, कसा आहेस तू? मी छान एकदम. लॉकडाऊन खऱ्या अर्थाने एक्सप्लोअर करतोय असं म्हणू शकतो आपण. म्हणजे या लॉकडाऊन मध्ये काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत का तुझ्या सध्या? स्पेशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे घरकामातल्या बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करतोय. अरे कारण वा. मला पूर्वीपासून त्याची आवड आहे, त्यामुळं आई हम्म, कधीतरी काहीतरी काम सांगते तर मग ते केलं जातं. मी चांगले, बाय द वे, हम्म. मी चांगले रव्याचे लाडू करतो, हा हा, क्या करंज्या बात करतो है. किंवा हम्म. खोबऱ्याच्या वड्या वगैरे करतो. रिसेंटली असं काही विशेष ट्राय केलं असेल तर मी पाणीपुरी बरी बनवतो. म्हणजे तुम्हाला क्या त्रास बात. होणार नाही त्याचा. अशा बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करून झालेल्या आहेत आणि वाचन बऱ्यापैकी चालू आहे. वा जेव्हा वा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा. हम्म. मजेची गोष्ट अशी वाटते आत्ताच्या तारखेला, मला असं वाटतं की मला ह्याच्यावरती पण सांगायला आवडेल, जे आणि जेवढे लोक आता आपल्याला जॉईन करतायत त्यांना. अ, हम्म. आपण जर मागे वळून बघितलं तर आपल्या लोकांनी जे काही शास्त्र लिहून ठेवलं असेल कुठल्याही गोष्टीचं, ते काय म्हणू आपण, आपण अचाट होतो त्याच्याकडे बघून. 14 दिवसांचं क्वारंटाईन हे 14 दिवसांच्या सोयर आणि सुतकाला बरोबर मॅच का होतं, हे आणि असे बरेचसे मुद्दे तुम्ही जर विचार केलात तर एक्सप्लोर करू कमाल. शकता. ज्या ओ माय गॉड. गोष्टींना आपण आजवर सोवळं ओवळं या नावाखाली लेबल केलं गेलं होतं, किंवा हे सोहळ्यात करतात, हे याच्यामध्ये करत नाही, त्याच्या मागं मला सुचलेलं एक अतिशय साधं सोपं उत्तर असं आहे की तुम्ही आणि मी, आपण नॉर्मल डोळ्यांनी नॉर्मली पाहू नाही शकत की कुठल्या गोष्टीतून तुला पॉझिटिव्ह वेव्ह मिळतात, कुठल्यातून निगेटिव्ह वेव्ह मिळतात. सो वेस्टर्न कल्चर हे बाकी आपण मानतो की पॉझिटिव्ह वाईब्स, निगेटिव्ह वाईब्स, पण आपल्याला सोहळं मानायला थोडासा त्रास होतो. मजेची गोष्ट वाटते ही. कुठं बघायला गेलीस तर हा सगळा निगडीत भाग आहे आणि हा सांगितला गेलाय, हातपाय धुवून या, स्वच्छ शुचिर्भूत व्हा. बाहेरून आलात की पूर्वी लोक आंघोळ करायचे इन्फेक्शन स्प्रेड थांबवण्यासाठी.
माणूस गेल्यानंतर सुद्धा इन्फेक्शन स्प्रेड होऊ शकतो आणि नवीन मुलगा जेव्हा जातक लहान असतं तेव्हा त्यालाही त्याचा धोका असतो. सो या आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्यात पूर्वीपासून. मजेची गोष्ट अगदी. अशी वाटते की या लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना आपल्याला त्याचा कुठेतरी रेफरन्स कळतोय, मग आपण त्याच्याकडे पाठ का फिरवतोय, वाईट या खरंच. आणि गोष्टीचं ही वाटतं. गोष्ट डोक्यातच नाही आली रे की 14 दिवस आपण दिवस पाणी करतो, आपल्याकडे ती रीत आहे खरंय. 14 दिवसांच्या दिवस पाण्याची, आणि आज आपल्याला 14 दिवस क्वारंटाईन दिलेलं आहे. किती कमाल हे रिलेशन आहे, खरंच आमच्या आणि लक्षातच नाही आलं. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपण बऱ्यापैकी हे अर्थ काढू शकतो. म्हणजे आता मला असं म्हणायचं नाही की कोणी ह्याच्यासाठी खूप एक्सप्लिसिटली स्पिरिच्युअल असलं पाहिजे. सो दिस इज समथिंग, द टँजेन्शियल थिंग्स आर देअर, वी जस्ट नीड टू लुक आउट की काय आहेत त्या. आता ह्या सगळ्या टँजेन्शियल गोष्टी आहेत, तू जर बघितल्यास अगदी. त्याच्याकडं की त्या खूप साध्या सोप्या सांगितल्यात. कशाला तुम्ही अध्यात्म, तुम्हाला देव नसेल एखाद्याला जरी पटत तरी विज्ञान तरी पटत असेल तर तुम्ही हा मार्ग स्वीकारू शकता जो वैज्ञानिक आहे. म्हणजे ह्या गोष्टी कळल्या. आणि विचारशील तर मला आपल्या सोसायटीज मध्ये ज्या गोष्टी डिफाईन केल्या गेल्या आहेत, एक सोशल डिस्टन्सिंग हा प्रकार आपल्याकडं हा आधीच सांगितला गेलाय. म्हणजे किती या गोष्टी लिहून ठेवल्यात आणि कसं शास्त्र लिहिलं असेल. मी मध्यंतरी डॉक्टर हळदवणेकर म्हणून खूप प्रसिद्ध वैद्य आहेत कोल्हापूरचे, तर मी त्यांचा व्हिडिओ बघितला होता की देव आणि अध्यात्म सुद्धा कसं, आयुर्वेद आणि अध्यात्म सुद्धा कसं त्यांनी जुळवून आणलंय. तुळसच का देवघरात, बेलच का देवघरात, जास्वंदीचं फुलच का देवघरात, दुर्वाच का देवघरात, चंदनच का देवघरात. सो या सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक आहेत, कुठल्या ना कुठल्या तरी आजारावरती वापरल्या जातात. सो अगदी. म्हणून त्याची सांगड जोडली गेलेली आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण कसा बिलीफ ठेवतो त्यावरती अवलंबून आहे. म्हणजे बेल त्यासाठी आला, शमी त्यासाठी आली. शमीचं फळ वापरतात ज्यांना पोटदुखीचा वगैरे त्रास असतो हो. त्याच्यासाठी. बेलफळ वापरतात. जास्वंदीमुळं केसांची गळती थांबते असं म्हणतात, जास्वंदी त्यासाठी वापरतात. तुळशीचे असंख्य उपयोग आपल्याला माहिती आहेत. दुर्वांचा अगदी. रस पिला जातो. म्हणजे मी आता छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला माहिती आहेत त्या, कोणाला जर कधी रक्त आलं आणि खूप रक्तस्राव होत असेल तर जिथं दुर्वा मिळतील त्या सगळ्या चिरडून त्याचे जरी 4 थेंब जरी टाकलेत तरी रक्तस्राव एका सेकंदात थांबायला हवा. सो या गोष्टी इझिली अवेलेबल ठेवल्या. घरात उद्या काही जरी झालं तरी त्या देवघरात का होईना आहेत हे विसरू नका. त्या किती कमाल. पद्धतीने त्या आयुर्वेद आलेला आहे आपल्याकडं. आणि हे मी अगदी छोटंसं सांगितलं, एखादा तज्ज्ञ याच्यावरती 2-2, 4-4 तास नक्कीच बोलू शकतो. पण हे असे छोटे छोटे मुद्दे आहेत की जे एक्सप्लोर करायला आपल्याकडे अवेलेबल आहेत, फक्त ते केले पाहिजेत. म्हणजे रादर मी म्हणेन लॉकडाऊन मध्ये तुम्ही वेब सिरीज बघा नेटफ्लिक्सच्या, अमेझॉन 100% प्राईमच्या. खूप पण कमाल त्या वेब सिरीज आहेत. त्या बरोबरीने मला असं वाटतं की आपल्याकडे ही लाईफ सिरीज एक मोठी इंट्रोड्यूस करून ठेवलेली आहे, ज्याला बात. आपण शास्त्र म्हणतो. सो मला ह्या गोष्टीकडे हायलाईट यासाठी करायचंय की आता बऱ्यापैकी जॉईन झालेले मित्र कलाकार आहेत, त्यांना संगीत शास्त्र माहिती आहे. संगीत शास्त्राचं हो. कुठून तरी उगमच झालेलं आहे. संगीत शास्त्राचा उगम झालाय. मातृका मंडल म्हणून एक यंत्र आहे, त्या मातृका मंडलातून ह्या सगळ्याची निर्मिती झाली आहे. म्हणजे खूप कमी लोकांना या गोष्टीची माहिती आहे, कारण ते तसं गुप्त आहे. शंकरापासून आपल्याकडं शंकर महादेव बीन बजावत अशी शास्त्रीय संगीतात बऱ्याच ठिकाणी चिजेमध्ये लिहिलेलं असतं. तर शंकराकडून आपल्याकडं ती गोष्ट आली, डमरू आला, ताल आलं. ताल म्हणजे शक्ती आहे आणि स्वर म्हणजे शिव आहे. सो स्वर साध्य करायला वेळ लागतो, ताल चटकन येतो. जो शिकत नसतो त्याला एखादं जर गाणं चालू असेल कुठलंही, अरे उसकी धुन में पडेगा दुख झेलना, सीखा 1 2 1 2 1 2 हमने भी पत्थरों से खेलना. सो हे तुला चटकन त्याचा ताल कळतो, पण सूर वा. कळायला तुला वेळ लागतो, कारण शिव साध्य करायला वेळ लागतो ना, शिवाची साधना अवघड आहे. सो या सगळ्या गोष्टी सिंक मध्ये आहेत, कुठंही इन सिंक नाहीये याच्यामध्ये. हे सगळ्या अगदी. गोष्टी अतिशय सिंक मध्ये आहेत. फक्त मजेची गोष्ट अशी आहे की आपण थोडंसं डोळसपणे जर बघितलं तर मला वाटतं की याच्यातून बऱ्यापैकी माहिती आपल्याला मिळू शकते. आपण एकमेकांना मदत करू शकतो. आणि आत्ताच्या तारखेला आपण खूप चुकीचे चष्मे घातलेत. मला या गोष्टीचा राग आहे विशेष. आपण खरंय. खूप वेगळे चष्मे घालून फिरतो. आपल्याकडे जातीचा चष्मा आहे, आपल्याकडे धर्माचा चष्मा आहे, पण माणुसकीचा चष्मा कोणाकडेच नाहीये आता. म्हणूनच या गोष्टी बघायला मिळतात आपल्याला. सो माझं असं म्हणणं आहे की यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टींवरती
तुम्ही विचार करा, क्वारंटाईनचा उपयोग या पद्धतीने करा, तुमच्या कला सांभाळा, कलांबरोबर तुमचे छंद सांभाळा, घरच्यांना वेळ द्या. मला मुद्दामून प्रश्न विचारायचा आहे, बरेच लोक जॉईन होत आहेत, कारण मला आजचा जो इंटरॅक्टिव्ह, आता तू गप्पाच टक्के असं नाव दिलेलं असल्यामुळे बरंच आहे बोलण्यासारखं, पण तुम्ही प्रत्येक जण प्रत्येकाला हा प्रश्न विचारा की तुम्ही आज घरात आहात, तुम्ही खरंच तुमच्या घरच्यांना वेळ देताय का? हा खराच प्रश्न आहे. मला असं वाटतं वैयक्तिक की मी माझ्या घरात आहे, पण माझं ऑफिसचं काम एवढ्या वेळ चालतं की मी ऑफिसमध्ये असताना जेवढ्या घरच्यांना वेळ देतो तेवढाही नाही देत आता. खरंय, अगदी खरंय. सो या आणि अशा मजेशीर गोष्टी बऱ्याच आहेत विचार करण्यासारख्या. सो माझं एवढंच म्हणणं आहे की याही विचार करा तुम्ही सगळेजण, आणि आपण एक चांगला समाज निर्माण करायची जबाबदारी, मला असं वाटतं आज जे लाईव्ह आहेत त्याच्यामध्ये कोणी 40-50 वर्षाच्या पुढचं तरी नसेल, कारण मी स्वतः इंस्टाग्राम सगळ्या वर्षांची लोक. हो, आय सी सॉरी. मग तसं असेल तर मला असं म्हणायचंय की त्यांच्या पिढीनी त्यांच्यापर्यंत जे पोहोचवायचं होतं आपल्यापर्यंत ते पोहोचवलंय. आता ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे की लेट्स बिल्ड अ ब्राईट फ्युचर. नुसतंच ते टॅगलाईन वापरण्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की आता हे कुठेतरी ते मोदींनी जे सांगितलं की बी व्होकल फॉर लोकल, आता ही संकल्पना बऱ्याच लोकांनी बोलून दाखवली आहे, पण जेव्हा अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती तुम्ही क्वेश्चन मार्क उभे करता दिवाळीच्या सेलवरती की आमच्या लोकल बिझनेसचा काहीच काय म्हणू आपण, सेल होत नाही, आम्ही खूप नुकसानीत आहोत, आज तीच गोष्ट फक्त मोदींनी एक संधी शोधून बोलून दाखवली. मला असं म्हणायचंय की ही गोष्ट आपल्या अधिकडे पण आहे. मग आता या गोष्टीतून आपण करू का नाही शकत या गोष्टी? मला रादर असं म्हणायचं की आपण ही केली पाहिजे. म्हणजे नॉर्मली आता आमच्या ऑफिस वगैरेची जेव्हा कामं असतात तेव्हा मी नॉर्मली या गोष्टीवर ते एम्फेसाइज करतो की आपण लोकल डिस्ट्रीब्युटर कडून गोष्टी घेऊया, आपण लोकल डिस्ट्रीब्युटर कडून गोष्टी घेऊया, त्या जास्त योग्य आहेत, त्यांनाही त्याचा बिझनेस मिळेल. नुसतं बोलून उपयोग नाही ना. म्हणजे ते रामदास स्वामींचं मी बऱ्यापैकी फॉलोअर आहे मी रामदास स्वामींचा, तर त्यांनी पहिले मनाचे श्लोक लिहिलेत ना, जवळपास मला एक्झॅक्ट काउंट नाही सांगता येणार का 60 का 65 श्लोक आहेत, की ते 60-65 श्लोक आहेत ते त्यांनी जनरिक लिहिलेले आहेत, आणि त्या 65 नंतर त्यांनी टीप लिहिली आहे त्या मनाच्या श्लोकाच्या पुस्तकात, आधी केले आणि मग सांगितले. सो आधी त्यांनी ते अंमलात आणलेत आणि मग लोकांना सांगितलेत. सो आपण आपल्यापासून सुरुवात करू थोडी थोडी. लकीली संधी प्राप्त झाली आहे, त्यामुळे मला सांगावंच वाटतंय की माझे खूप चांगले मित्र अभिजित जॉईन झालेले आहेत. ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ते ट्रेनिंगसाठी खरं तर पुण्यात आले होते आणि त्यांना कोरोनाची ड्युटी लागली आहे. म्हणजे ते खूप चांगले मित्र आहेत माझे. म्हणजे आज मी त्यांचं नाव घेतोय कारण ते मला आता लाईव्ह दिसले. पण मजेची गोष्ट अशी आहे की त्याच्या पलीकडं त्यांचा सॅक्रिफाईस खूप आहे, त्यासारख्या लोकांचा बराच सॅक्रिफाईस आहे. त्यांची ही लहान मुलगी आहे घरात, पण ते भेटले नाही 3 महिने. मग आपण अशा सोशल सर्व्हिस करणाऱ्या लोकांविषयी आय थिंक बरीचशी ग्रॅटिट्यूड का नाही दाखवू शकत, याही गोष्टीचं कुठेतरी वाईट वाटतं. अर्थात आपण दाखवतोच आहोत, पण मला हे जाहीररित्या आज संधी मिळाली आहे म्हणून या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचंय की आभार तर नाहीच मानू शकत तुमचे आम्ही. म्हणजे ते आभाराच्या पलीकडचं काहीतरी तुम्ही काम करत आहात सगळेजण. पोलीस डिपार्टमेंट असेल, डॉक्टर्स लोक असतील, त्यांचे आभार सुद्धा नाही मानू शकत आपण खरं तर. पण सांगायचं एवढंच वाटतं की आपण याही गोष्टींच्याकडे डोळसपणे विचार केला पाहिजे. आपण त्यांचा बऱ्यापैकी लोड थांबवू शकतो जर आपण बऱ्यापैकी घरात थांबलो तर. सो या आणि अशा बऱ्याच गोष्टी युनिव्हर्सल आहेत. मला असं वाटतं ना की या युनिव्हर्सल नाही आहेत, या लोकल आहेत. कारण तो आपल्याला लहानपणी धडा होता ना की स्वरूप पहा विश्वरूप पाहू नका वगैरे, असा एक विनोबा भावेंचा. करेक्ट. सो मला असं वाटतं आपल्यापासून सुरुवात करू शकतो आपण. अगदी अगदी. आपण आपल्यापासून सुरुवात करू. कळलंच असेल. येस येस येस. मी म्हंटल होतं मगाशी की मी जेव्हा त्याला विचारणार आहे तेव्हा तो इतकं कमाल लॉकडाऊन मध्ये आपण काय करतोय, आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय करत नाहीये याच्याविषयी अभिषेक इतकं कमाल सांगतोयस तू. म्हणजे माझ्या त्या उत्तरावरती सॉरी टू इंटरप्ट, पण मी एवढा काही मोठा नाही सांगायला. मला असं वाटतं की ह्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणतरी खूप चांगले मोठे फिलॉसॉफर आणि छान इन्फॉर्मेशन देऊ शकतील. मला जी सोपी आणि साधी वाटते ती मी तुम्हाला सांगितली आहे.
खूप कमाल सांगतोयस पण तू खरंच म्हणजे आम्हाला आता इतकं फील झालं की आपण जसं आपला लॉकडाऊन पिरियड सुरू झालाय आपण प्रत्येक जण दररोज उठून म्हणते कधी संपणार आणि मला करमत नाहीये मला हे करायचं नाही मला ते हे सगळं आपण रोज म्हणत येतोय पण आज आम्हाला खरंच असं फील होतंय की किती काय काय करायलात आपल्याकडे इतके सुंदर विचार तू मांडतोयस किती तू म्हणजे काय वाचतोयस काय तू करतोयस अरे नाही काय नाही असं केवढं काय. कमाल आहे हे सगळं सो खूप कमाल मजा वा वा आहे वा या सगळ्या गाण्याची. मजाच वेगळी आहे खरं तर. गाण्याच्या बद्दल तर काय बोलायचीच गरज नाही. गाणं तर तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे. रादर मी असं म्हणेन की ते कधीच सोडू नका. गाणं ऐकणं हा सुद्धा एक खूप मजेशीर भाग आहे आणि ती पण येस येस मजा एक गायक म्हणून सुद्धा आम्ही नेहमी घेत असतो. बरोबर आणि आता तू गायकांचा विषय काढलाच तर मी सांगेन तुला की आता हे लाईव्ह सेशन बघायला अनेक कलाकार आहेत त्यामध्ये देवदत्त बाजी सुद्धा आहे म्युझिशियन आणि अभिजित कोसंबी सुद्धा आहे आपला अरे खूप वा आवडता अभिजित सिंगर हाय. सारेगमपमधून आलेला तोही आहे असे खूप सगळे कलाकार आहेत आणि आपले बरेच फॉलोअर्स आणि श्रोते तुला ऐकतात तेजस्विनी विद्वांस म्हणतात की साधा सोपं असतं ते जास्त भावतं अगदी खरं म्हणजे तू जे अगदी साधेपणाने आम्हाला आता सांगतोयस ना ते खूप कमाल सांगतोयस आहे काय आता ऐकू. एक सुरुवात जोरदार होऊन जाऊ दे तुला जे पण आवडेल ते कारण ओके तुझ्याकडे ओके. इतकं काय काय आहे ना हम्म, एक नांदी ऐकू का? चालेल का? वा चालेल 100 वेळा चालेल हम्म, आणि अशी नांदी आहे की की जी गायला थोडी अवघड आहे. मी जरा धाडस करतो कारण हे येस माझं पहिलंच लाईव्ह वगैरे सेशन आहे आणि असं करता चालेल कामा नाही खरं तर एखाद्याने. पण मी करतो. नाही आम्हाला चालणार आहे स्टेज इज युअर्स हम्म, शाब्बास बिरबल शाब्बास नाटकातली ही नांदी आहे. वा हम्म, तुम्हाला तानपुरा ऐकू येतोय थोडाफार? हो येतो येतो व्यवस्थित येतो विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. तूच श्याम सुंदरा. चातुरी तुझी अगाध चातुरी तुझी अगाध. कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा श्रीधरा श्रीधरा. हा 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 विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. तूच श्याम सुंदरा. सुई दोरान सुनिकरी सुई दोरान सुनिकरी. रात्री जागन तिमिरी रात्री जागन तिमिरी. कशिदा क्या तू बात काढतोस कशिदा तू काढतोस कशिदा तू काढतोस. गगनपटी साजिरा गगनपटी साजिरा साजिरा साजिरा. हा 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 विश्वनाट्य सूत्रधार विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा. तूच श्याम सुंदरा. वा मधुबिंदू मधुकरात मधुबिंदू मधुकरात. मेघबिंदू चातकास मेघबिंदू चातकास. जास त्यास इष्टतेच जास त्यास इष्टतेच. आ आ जास त्यास इष्टतेच. पुरविशी रमावरा पुरविशी रमावरा वा वा रमावरा वा वा रमावरा.
विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार, तूच श्याम सुंदरा, तूच श्याम सुंदरा. आ कुंचलान तव करात, कुंचलान तव करात, तरी तू रंगनाथ, तरी तू रंगनाथ. क्या बात है. रंग अर्पितोस अमित रंग, अर्पितोस अमित रंग, अर्पितोस जगद रंग मंदिरा, जगद रंग मंदिरा, मंदिरा मंदिरा. वा वा वा. पबसदा पबरे रे पबग मग ग रे सनी रे पमग रे सा. विश्वनाट्य सूत्रधार, क्या बात विश्वनाट्य है. सूत्रधार, तूच श्याम सुंदरा, तूच श्याम सुंदरा. आ आ वा 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 वा. क्या बात, शाब- क्या बात. शाब्बास बिरबल, किती शाब्बास कमाल. नाटकाची ही नांदी आहे. वा. यावरून अंदाज आलेला आहे मला की काय रंगणार आहे हे सेशन. कमाल. क्या बात. इतके छान सगळ्यांच्या कॉमेंट्स आलेल्या आहेत, इतक्या अप्रतिम. वा. अमेझिंग. खरंच कमाल, खूपच कमाल अभिषेक. संगीत नाटकाविषयीचं पहिलं एक नांदीपासून प्रेम तू- असल्यामुळं हा, मी आता तेच विचारणार होते की नांदीनी सुरुवात केली म्हणजे तुझं खूपच अफाट प्रेम असणार आहे संगीत नाटकांवरती. म्हणजे तुझ्या कालच्या एकंदरीत फोन नंतर मला हे लक्षात आलेलंच आहे की तुझं फक्त संगीत नाटकावर नाही तर गझल असतील, भावगीतं असतील, कविता असतील, अशा सगळ्याच हो. वेगवेगळ्या प्रकारांवरती प्रचंड प्रेम आहे. पण नाट्यसंगीतावरचं तुझं एक वेगळा कप्पा असणार आहे. ऑफकोर्स तो कप्पा आहे. मला उलगडून दाखवशील. ओके, शुअर तो शुअर. कप्पा मला छान उलगडून दाखव. म्हणजे मी आता पुढचं आणि एखादं पद तुम्हाला नाट्यसंगीत ऐकू का? चालेल. चालेल का? नाट्यसंगीत चालेल. ओके. हो. येस. घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, घे छंद मकरंद, घे छंद, छंद मकरंद, घे छंद मकरंद, प्रिया वा वा. मिलिंद, प्रिया मिलिंद, प्रिय मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, स्वच्छंद हा धुंद, घे छंद मकरंद, घे छंद, छंद मकरंद, घे छंद, घे छंद मकरंद, घे छंद. आ आ घे छंद. आ आ आ
मकरंद घे छंद छंद मकरंद घे छंद आ आ मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल. तानपूर आणि तबला ऐकू येतोय व्यवस्थित? हो हो, येस येस येस. मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल आ कमल दल आ कमल कमल दल वा वा वा. कमल दल मिटता कमल दल आ आ कमल दल मिटता कमल दल आ वा वा. कमल दल कमल दल कमल दल मिटता कमल दल होई बंदी भृंग होई बंदी भृंग परी सोडिना ध्यास 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 गुंजनात दंग घे छंद मकरंद घे छंद छंद मकरंद घे छंद मकरंद घे छंद मकरंद घे छंद घे छंद घे छंद मकरंद प्रिय वा 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 गुरुजी, वा. कमाल कमाल कमाल. काय बोलू तुला, किती किती छान खरंच. खूप छान कमेंट आलेली आहे. माझे बाबा आपल्याला पाहतायत आणि ते म्हणतायत की आतापर्यंत झालेल्या लाईव्ह सेशन मधला हा तुला आता पहिला नंबर दिलेला आहे त्यांनी या सेशनसाठी. थँक्यू सो खरंच खूप कमाल. म्हणजे आधीचे सुद्धा खूप छान झालेत आमचे, पण आल्या आल्या तुझं सिक्सर मारलेला आहेस ना, तो खूपच अप्रतिम आहे. सगळ्यांनाच धन्यवाद. मला बऱ्याच लोकांच्या कमेंट दिसत आहेत. सुरभी आहे, श्रद्धा आहे, अभिजित आहे, प्रवीण आहे, एकता, प्रियंका, सगळ्यांनाच धन्यवाद. येस. आणि अभिषेक, मला म्हणजे माझ्या सगळ्या श्रोत्यांना खरं तर सांगायचं मला हे की हा जो अनेक कलांचा वास असलेला मुलगा आहे तो आर्ट्स फॅकल्टीचा नसून तो इंजिनिअरिंग फॅकल्टीचा आहे. इंजिनिअरिंग करणारा मुलगा आहे आणि तो एका IT कंपनीमध्ये जॉब करतो. जस्ट इमॅजिन की IT कंपनीच्या या राम रगाड्यातनं तुला हे सगळं करायला वेळ मिळतोय.
आणि तू इतका वेळ देतोयस, हे कसं काय मॅनेज करतोयस? नेमकं काय जॉब आहे तुझा? आम्हाला सांगशील त्याबद्दल? ओके. सो मजेशीर किस्सा आहे. मी म्हणजे त्याची सुरुवात करायची झाली तर मी असा इकडं आलो इंजिनिअरिंग मध्ये. तर माझ्या घरी हा संस्कार पूर्वीपासून आईनी आम्हाला लावलेला असल्यामुळं आई माझी स्वतः दवी काणेबुवांकडं आणि प्रभाकर बुवा शेंडे या दोघांकडं वा. आई माझी शिकली आहे गाणं. आणि बरेच वर्ष शिकलेली असल्यामुळं तिने हा सगळा काळ बघितलाय. म्हणजे मी कधी अशा सोशली फोटो नाही टाकत, पण अभिषेकी बुवांबरोबर सुद्धा तिने तानपुऱ्याची साथ केली आहे, कुमारजींबरोबर केली आहे, त्यांच्यासमोर आई माझी गायलेली आहे एवढ्या दिग्गजांसमोर. त्या काळी तिने क्या बात. बऱ्याच स्पर्धांमध्ये वगैरे हे केलं होतं. आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार आहे ती. त्यामुळे या सगळ्यांबरोबर आईने आम्हाला एक बेसिक लेसन या गोष्टीचा लावला होता की नुसतं गाणं करू नका. म्हणजे विद्या विनयने शोभते तसं तो एक श्लोक आहे काय की हम्म. संस्कृत मधला. तर त्या हो. श्लोकाप्रमाणे काहीतरी तुमच्याकडे एक बेसिक आणि पण नॉलेज असलं पाहिजे. कारण काळ बदलतो रॅपिडली बदलतो. आज खूप सारे माझे मित्र मैत्रिणी आहेत की जे फुल टाइम गाणं करतात आणि खूप छान करतात. म्हणजे मला खूप आवडतं. मला जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा मी त्यांचे कार्यक्रम ऐकतो आणि चांगलं वाटतं की फुल टाइम गाणं ते करतायत वगैरे. पण त्याच्या बरोबरीने आईचा एक कटाक्ष होता या गोष्टीवरती की तुम्ही एज्युकेशन सोडू नका. म्हणजे तुम्हाला गाणं जरी करायचं असेल तरी तुम्ही फुल टाइम गाणं करा, पण पहिल्यांदा एज्युकेशन कम्प्लीट करा. सो तिने आम्हाला हे खूप रिॲड्रेस केलं होतं बऱ्याचदा. त्यामुळं शिक्षण व्यवस्थित व्हायला हवं. सगळ्यात बेसिक हम्म. कंडिशन ही होती की हम्म. शिक्षण व्यवस्थित व्हायला हवं. मग ते इंजिनिअरिंग पूर्ण केलं मी आणि इंजिनिअरिंग बरोबरीने ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवल्या गाण्याच्या. हम्म. त्यामुळं जमत गेलं. क्या बात आहे. पण हे सगळं मॅनेज करतोयस ही मोठी गोष्ट आहेच आहे. पण मला वाटतं जेव्हा तुझं इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं त्याच वेळेला नेमकं सारेगमप मध्ये सुद्धा तू रनरअप होतास सारेगमप मधला. आणि तिकडे मग ते हो सगळं मी कसं मॅनेज केलं? हो सारेगमप मध्ये मी रनरअप नव्हतो. रादर मी टॉप 16च्या राऊंडला इलिमिनेट झालो होतो ओके. सारेगमच्या वेळेला. हम्म. म्हणजे मी टॉप 16 म्हणजे ते शेड्यूल 36 लोकांचं होतं. 36, 24, 18, 16 आणि 10 असं काहीतरी ते इलिमिनेशन्स होते त्याचे. तर मी तेव्हा इलिमिनेट झालो होतो. पण ज्या दिवशी माझं इलिमिनेशनचा तो एपिसोड शूट झाला तर मजेची गोष्ट अशी आहे की मला ह्यांनी सांगितलं नव्हतं. मी ते किस्से सांगू का पब्लिकली हे मला जरा मजाच वाटतेय, पण हरकत नाही, एक मजा म्हणून सांगतो. ते इंजिनिअरिंगचे कॅप राऊंड सगळ्यांना माहिती असतात. आपल्याला कॅप राऊंड असतात. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसचे. तर मी जेव्हा सारेगमपचं ग्रूमिंग ऑडिशन्स मेगा ऑडिशन्स जेव्हा झाल्या त्याच दरम्यान हेही सगळं चालू होतं. आणि मग मित्रांची फोन वगैरे व्हायचं, तेव्हा बोलणं व्हायचं की कधी आहे काय आहे. आणि काय माहिती मिसकम्युनिकेशन झालं. ज्या दिवशी फॉर्म संपणार होती मुदत भरायची सेकंड राऊंडची, तर मला असं वाटलं त्या दिवशी ओपन होतोय तो. मग मी म्हटलं चल उद्या भरूया, हम्म. आपल्याला काय 8 दिवस असतात. हम्म. आणि तो माझा राऊंडच मिस झाला. आणि ऑलमोस्ट फर्स्ट आणि सेकंड राऊंडला सगळ्या ऍडमिशन संपतात आणि त्यानंतर तुला औरंगाबादला जावं लागतं कॅपचा राऊंड करायला, ज्याचं काउन्सिलेशन राऊंड म्हणतात. आणि त्या दिवशी सांगली मिरजमध्ये एक वाईट घटना घडली होती. दंगल झाली होती मिरजेमध्ये खूप मोठी आणि सगळा बर. कर्फ्यू वगैरे होता. शहरं बंद होती. अशा अवस्थेत ही सगळी जबाबदारी माझ्या भावाला, मोठ्या भावाला घ्यावी लागली. तो गेला बिचारा, कसा बसा गेला अक्षरशः. तो औरंगाबादला जाऊन त्यांनी ऍडमिशन केली. आणि मजेची गोष्ट अशी की माझा तो एपिसोड अराउंड 6 वाजता संपला शूट करून आणि हम्म. बरोबर 5:45 वाजताच माझी ऍडमिशन कन्फर्म झाली होती. म्हणजे एवढा बर. तो म्हणजे हे लोकांना पटणार सुद्धा नाही कदाचित. पण मी जेव्हा घरी फोन करून सांगितलं की असं असं आत्ताचा हम्म. सीन झाला, म्हणजे मी इलिमिनेट झालो आत्ताच्या राऊंडला. हम्म. आणि हम्म. आई म्हणाली की अरे आत्ताच अमोलचा फोन आला होता, म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा, 5 मिनिटापूर्वी, आणि तुझं ऍडमिशनचं काम झालंय. सो हम्म. एवढं ते सिंक मध्ये होतं सगळं. सो माझं ते बापरे. सारेगमपचं झाल्या झाल्या आय हॅड टू कंटिन्यू विथ माय इंजिनिअरिंग स्टडीज. मग इंजिनिअरिंग केलं. मग इंजिनिअरिंग मधल्या धमाल मस्ती केल्याच आम्ही, ऑफकोर्स केल्या.
कॉलेजमध्ये लेक्चर्स बंक करणं वगैरे. आय होप कोणी माझे शिक्षक ऑनलाईन नसतील. मी इंस्टाग्राम वरती नवीन आहे, त्यामुळे फॉलोअर्स कमी आहेत, त्यामुळे मी बोलू शकतो. रिस्क आहे तेवढी, म्हणजे कमी आहे रिस्क. सो बिनधास्त. लेक्चर्स बंक केले वगैरे. क्रिकेट खेळायचो. मग एचओडीज बोलवायला यायचे आम्हाला. आणि खूप चांगला स्टाफ आणि फॅकल्टी होती खरं सांगू तर. म्हणजे त्यांनी पण बऱ्या कोऑपरेट केलं. त्यानंतर माझ्या संस्थेचे अध्यक्ष जे होते त्यांनी कोऑपरेट केलं. मी इंजिनिअरिंग मध्ये अजून सुद्धा मी युथ फेस्टिवल केलं 2-3 वर्ष. क्या बात म्हणजे है. युथ फेस्टिवलचा एक खूप वाईट किस्सा असा आहे आणि मला या पद्धतीने तो मांडायचा आहे खरं तर. ऑफकोर्स इंजिनिअरिंग मधल्या लोकांनी येऊ नये असा तरी काय GR तुम्ही काढलेला नाहीये, अदरवाईज तो GR तरी काढा असं वाटतं. कारण इंजिनिअरिंगच्या मुलांना नॉर्मली झोनलच्या पुढे पाठवतच नाहीत, कारण त्यांच्या सेमिस्टर्स येतात तेव्हा. म्हणजे ती खूप टेक्निकल बाब आहे. म्हणजे मी ती समजू शकतो ऑफकोर्स की ती टेक्निकल बाब आहे आणि तेव्हा सगळ्यांच्या परीक्षा वगैरे येतात. तर मी डिस्ट्रिक्ट केलं, मग मी झोनल केलं. त्याच्यात कॉलेजचे काय म्हणा कॉलेज कडून काही विशेष सपोर्ट नव्हता. मग मी माझा गेलो होतो. माझे 2 मित्र होते माझ्या बरोबर आलेले. मला असं वाटतं धनंजय गाडगीळ म्हणून एक आमचा हार्मोनियम वादक मित्र आहे, धनंजय होता. आणि लहू अडसूळ म्हणून एक खूप गुणी मुलगा आहे, छोट्या खेडेगावात राहतो पण छान तबला वाजवतो. तर असे आम्ही 2-3 वगैरे गेलो होतो. ते सगळं केलं आणि झोनलला गेल्यानंतर मला त्यांनी कळवलंच नाही पुढच्या राऊंडसाठी. कारण मग नंतर मला त्यांचा फोन आला की अरे इंजिनिअरिंगच्या लोकांना नाही कन्सिडर करू शकत वगैरे. असे किस्से बरेच आहेत कॉलेजमधले. तर कॉलेजची लाईफ खूपच धमाल केली मी खरं तर. खूप धमाल केली इन द सेन्स कल्चरल कमिटीचा हेड होतो, स्टुडंट काउन्सिलमध्ये काम केलं. मग आम्ही तेव्हा काही सोशल वर्क पण करायचो. मग तेव्हाही आम्ही सोशल वर्क केलेलं आहे बऱ्यापैकी. की बऱ्याच म्हणजे तेव्हा माझ्या माहितीनुसार ज्या आपल्या रेड लाईट एरियाज वगैरे असायचं म्हणतो, तर तिथं आम्ही नेऊन कपडे दिले होते. त्यांना काय म्हणू आपण, अन्नधान्य दिलं होतं. असं आम्ही सोशल वर्क तेव्हा केलं होतं कॉलेजमध्ये असताना सुद्धा. ती पण एक आठवण आहे चांगली. अशा धमाल आहेत. आणि मग त्याच्या बरोबरीने हे करत असताना गाणं चालू होतं. मग बऱ्याचशा कार्यक्रमातून गाणं व्हायचं. कॉर्पोरेट शोज केले, त्याच्या बरोबरीने मैफिली केल्या अभंग नाट्य संगीताच्या, आणि धमाल होती. मग गझलचं एक वेड लागलं. मग गझल आणि शब्दांविषयी एक खूपच अप्रूप वाटायला लागलं मला, भयानक लेवलला. मला आजही या 2 लोकांविषयी प्रचंड रिस्पेक्ट आहे. ते म्हणजे एक पहिले चित्रकार आणि दुसरे रायटर्स किंवा आपण ज्यांना कवी कवयित्री म्हणू, असे सगळे जे मित्रमैत्रिणी आहेत. खूपच अप्रूप वाटतं मला त्यांच्याविषयी. कसे काय ओढून आणतात ते, आणि त्यांना ते जमतं आणि एवढं सहज आणि सोपं लिहून टाकतात ना की विचार करावा लागतो आपल्याला. अरे अगदी हे काय, म्हणजे हे नाही सुचू शकत ना चटकन आपल्याला. अगदी अगदी असं होतं. तुला आता कवितांचा विषय निघालाच आहे अभिषेक, तर मला विचारायला आवडेल. मला वाटतं रवी किरण मंडळामध्ये तुझ्या खूप कविता तू गायलेल्या आहेस. रवी किरण मंडळ. तर मग हे रवी किरण मंडळ नेमकं काय होतं आणि कुठल्या कुठल्या कविता त्यामध्ये असायच्या? खूप चांगली संधी मला कमलेश दादांनी दिली. ऑफकोर्स कमलेश भडकमकर. त्या दरम्यान मी कमलेश भडकमकर, मी बरेच कमलेश दादा बरोबर कार्यक्रम आजही करतो, तेव्हाही केले. कमलेश दादा नेहमीच काही ना काहीतरी नवीन घेऊन येतो. आम्ही रिसेंटलीच एक खळे काकांवरती पण संस्मरण केलं त्यांच्या 94व्या वाढदिवसानिमित्त. आणि तो भन्नाट काही काही संकल्पना घेऊन येतो. त्यापैकी एक संकल्पना होती सुरेश खरे काकांनी आणलेली. आज सुरेश खरे काका ऑनलाईन नाही आहेत, मला असते तर खूप मजा आली असती. सुरेश खरे काकांची खरं ती संकल्पना होती. त्यांनी ती लिहिली होती किंवा त्यांनी ती मांडली होती. त्यानंतर कमलेश दादांनी त्याचं पुढचं सगळं कवितांचं काम केलं. रवी किरण मंडळ हा एक पूर्वीचा खूप जुना विषय आहे. विषयच म्हणू आपण त्याला आपल्या भाषेत, जरा कॅज्युअल आहे ना ते. सो चर्चा कॅज्युअल आहे, त्यामुळं तो रवी किरण मंडळाचे दिवस हा विषय असा होता की SP कॉलेजचं एक मंडळ होतं की ज्याच्यामध्ये कविता सादर व्हायच्या. आपल्या आई वडिलांच्या पिढीला रवी किरण मंडळ नक्की माहितीये. तर रवी किरण मंडळाच्या कविता आणि त्यांच्या मुशायरे व्हायचे महिन्यातून एकदा वगैरे, असे कार्यक्रम व्हायचे. आणि ते SP कॉलेजच्या ग्राउंडवरती का बागेत व्हायचे, त्या कट्ट्यावरती म्हणे. आणि ते एवढे फेमस होते की तेव्हा ते सगळं भरायचं. आणि रवी किरण मंडळ हा एक सेन्सॉर्ड कार्यक्रम होता
खऱ्या अर्थाने. त्याचं बर, कारण असं होतं की ओके. तिथल्या कविता एवढ्या दर्जेदार, काय म्हणू, रोमॅन्टिक असायच्या. हम्म. रोमॅन्टिक असायच्या, खूप गाढ आशयाच्या असायच्या. काय धमाल होत्या, धमाल होत्या कविता त्यांच्या, एवढ्या माधव धमाल होत्या. जुलियनच्या कविता असायच्या एकंदरीत. अरे माधव जुलियनांच्या कविता होत्या. कवी अनिल होते हम्म. त्याच्यामध्ये. माधव जुलियन, कवी हम्म. यशवंत, आई हे सगळे लोक शप्पथ. त्याच्यामध्ये होते. आणि त्यांच्या हम्म. कविता एकापेक्षा एक होत्या. त्या कविता ऐकायला जाणं सुद्धा पाप होतं तेव्हा. म्हणजे घरात नॉर्मली कॉलेजचे मुलं घरात मित्राकडे अभ्यासाला जातोय किंवा मावशीकडे जातो, हम्म. काकाकडे जातो असं म्हणून जायचंय रविकिरण मंडळाच्या कार्यक्रमांना, आणि लपून बसायचे बापरे. कुठेतरी. कारण त्याच मैफिलीमध्ये क्या त्यांचे बात आई आहे. वडील किंवा कोणतरी नक्की असायचं. आई सो हा शप्पथ. त्याच्यामधला हम्म. खूप ओ. मजेशीर भाग होता. हो. सो एकंदरीतच त्यावेळेला बॉबी त्याच्यामध्ये पिक्चर बघायला जायला कसं विरोध असायचा घरातनं, तसं रवी किरण मंडळाला असायचा तो. हो, रविकिरण मंडळातली ती त्या सगळ्या कविता, आणि तो एकदम भन्नाट किस्सा होता. आणि त्याचा ते आम्ही आम्हाला कार्यक्रम आवडेल करायचो ते एखादा सगळे. ऐकायला. येस येस. मी रविकिरण मंडळातल्या 2 कविता ऐकवतो. सगळ्या नाहीत गात, छोट्या छोट्या गातो. पण त्याचे अर्थ चालेल. खूप वेगवेगळे आहेत म्हणून ऐकवतो मुद्दामून. एक आहे ती येस. कवी यशवंतांची आहे. आय थिंक आपण पहिल्यांदा थोडासा सॅड मूड बघूया, आणि मग आपण जरा आणि रोमॅन्टिक होऊया. सो ती कविता अशी आहे, म्हणजे मी आधी आशय सांगतो त्याचा, कारण चटकन लक्षात येणार नाही. जगा तुझी सारी तरा हम्म. सदा उफराटी, जगा तुझी सारी तरा सदा उफराटी, एक तरी बागेतील फूल कौतुके देशील, बाळगिली आशा थोर. आता ही कविता अशी आहे की माणूस गेल्यानंतर त्याला जेव्हा त्याच्या शेवटच्या कार्यासाठी घेऊन जात आहेत, अंत्यसंस्कारांसाठी, तेव्हा तो हम्म. हे सांगतोय, म्हणजे कवी त्याची भावना व्यक्त करतोय. जगा तुझी वा सारी वा तरा वा सदा उफराटी, मी तुझ्याकडे वा. आजपर्यंत बागेतलं एक फुल मागत होतो, एक तरी बागेतील फुल कौतुके देशील, बाळगिली आशा फोल, ती आशा फोल ठरली माझी. आता पुष्प हम्म. राशी माझी बुडे मात्र ताटी, आज माझ्या अंगावर एवढी फुलं आहेत की मला तुझ्या याची गरज नाही. क्या बात आहे, क्या बात. वा. त्याचा पुढचा अंतरा असा आहे की किती कमाल लिहिलंय. फुकटचा शब्द गोड, बोलला न कोणी धड. शब्द फुकट होते. फुकटचा हम्म. शब्द गोड, बोलला न कोणी धड, उठविली निंदा झोड. एवढी निंदा उठवली माझ्याविषयी त्यांनी. हम्म. स्मशान हे निनादते आता स्तुती पाठी, जो तो चांगलंच बोलायला लागला अचानक माझ्याविषयी. जगा तुझी सारी तरा सदा उफराटी. किती कमाल. हा हा हा. आपुल्याच जाता पायी, मी माझ्या माझ्या पायानी जेव्हा चालत होतो तेव्हा तुम्ही मला पायात पाय घालून पाडण्याचा अखंड प्रयत्न केलात. आपुल्याच जाता हम्म. पायी, पाडी येले ठाई ठाई, केवढीही आता घाई. चालविती द्याया खांदा, मिरविती हाटी, जगा तुझी सारी आई तरा शप्पथ. सदा उफराटी. मी वा तुम्हाला ते वा चटकन वा एक वा. एवढे येस. 2-3 अंतरे काय विना ऐकवतो. हो हो. जगा तुझी सारी तरह, जगा तुझी सारी तरह सदा उफराटी, सदा उफराटी, सदा उफराटी. एक तरी बागेतील फूल कौतुके देशील, बाळगिली आशा फोल. वा वा. एक तरी बागेतील फूल कौतुके देशील, बाळगिली आशा फोल. आता पुष्पराशी माझी बुडे मात्र ताटी, बुडे मात्र ताटी, बुडे मात्र ताटी. वा वा. फुकटचा शब्द गोड, बोलला न कोणी धड. फुकटचा शब्द गोड, बोलला न कोणी धड, उठविली निंदा झोड. स्मशान हे निनादते आता स्तुती वा पाठी, आता स्तुती पाठी, आता स्तुती पाठी. वा वा.
आपुल्याच जाता पायी पाडियले ठाई ठाई, आपुल्याच जाता पायी पाडियले ठाई ठाई, केवढी ही आता घाई, वा वा वा. चालविती द्याया खांदा, मिरविती हाटी, मिरविती हाटी, मिरविती हाटी. क्या बात. साध कुठे येईल का याच अपेक्षेने एका, तुडविले तिन्ही लोका. साध कुठे येईल का याच अपेक्षेने एका, तुडविले तिन्ही लोका. मिठ्या कलेवरा द्याया आता आप्तदाटी, आता आहा. आप्तदाटी, आता क्या बात है. आप्तदाटी. वा वा वा. हयातीत गडोंब विझविण्या एक थेंब, मिळाला न आता कुंभ. आहा. हयातीत गडोंब विझविण्या एक थेंब, मिळाला न आता कुंभ. किती रिकामे हे होती तिलांजलीसाठी, तिलांजलीसाठी, वा, वा. तिलांजलीसाठी. सो हे आई आहे शपथ. अरे हे काय लिहिलंय, रविकिरण काय मंडळाचे. लिहिलंय. आणि अशा सगळ्या कविता दर्जेदार रविकिरण मंडळात साजऱ्या व्हायच्या. अभिषेक सागर तुझकडे दिगरे सुद्धा आपल्या पाहतो बरोबर आहे. पुन्हा पुन्हा हा काय गडे माझाच गुन्हा, तुझकडे पाहतो पुन्हा पुन्हा हा काय गडे माझाच गुन्हा. सो ह्या मजेशीर कविता पण क्या व्हायच्या. बात. मजेशीर कविता. सागरचा विषय तू सागर गिजरे गिजरे म्हणालीस मगाशी बरोबर, आपल्यासोबत. तर सागर हा, पण आणि त्या त्यांनी कार्यक्रमात कविताही वाजवायला टाकली. असायचा काही वेळेला. हो ओके बर. ओके. त्यांनी कुठली आता म्हणतोय एक सागर? कवितेची फरमाईश केलेली आहे, कुठेतरी जाऊन बस. ओके, कोठेतरी जाऊ. ओके ओके. हा, Yes, माधव जुलीन कुठेतरी यांची जाऊ कविता आहे. बसून घे. कोठेतरी जाऊ. मी 1 सेकंदात फक्त दिवा लावतो, कारण मी Yes. तो विसरलोय लावायला. येस. सो मी थोडासा ब्राईट. दिवे लागले रे. हो, दिवे लावलेत मी आधी आणि मग आता गातो. नंतर कोणी असं नको म्हणायला की दिवे लावले नाही त्यांनी लाईव्ह सेशन काय दिवे लावले आज दिवा लावलाय. लाईव्ह प्लीज. सेशन मध्ये. बरं झालं, चला. कोठे तरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी अज्ञात ठिकाणी, स्वातंत्र्य जिथे शांती जिथे प्रेम इमानी, तेथे चल राणी, क्या बात. तेथे चल राणी, वा. तेथे चल राणी. कोठे तरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी अज्ञात ठिकाणी, स्वातंत्र्य जिथे शांती जिथे प्रेम इमानी, तेथे चल राणी, तेथे चल राणी, तेथे चल राणी. भाळे नैथे प्रीती घनावीण कुणाला ना, मोल गुणाना. भाळे नैथे प्रीती घनावीण कुणाला ना, मोल गुणाना. लावण्य नसे जेथ जणू चीज किराणी, तेथे चल राणी, वा वा. तेथे चल राणी,
इथे चल राणी, डोळ्यात इथे लाडिक जादू परी वा. खोटी, अन संशय पोटी, डोळ्यात इथे लाडिक जादू परी खोटी, अन संशय पोटी, वा. साधेपण जेथे न गमे, गुण अडाणी तेथे चल राणी, वा 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 वा. तेथे चल राणी, तेथे चल राणी. क्या सो बात आहे. हे वा वा वा. मला वाट रवी किरण मंडळाचे सोनेरी दिवसच होते त्या लोकांसाठी. वा वा. मला वाटतं हे जी आत्ताची कविता होती ही वरवर दिसताना जरी प्रेयसीसाठीची असली तरी खूप वेगळा अर्थ आहे त्यामध्ये. नाही, ही ही कविता ऍब्सोल्युटली प्रेयसीसाठीच. ही कविता ऍब्सोल्युटली प्रेयसीसाठीच. म्हणजे त्यांनी वा एवढं वा. छान वर्णन केलंय. माधव जुलियनांची एक खासियत अशी होती की ते बऱ्यापैकी अशी रोमॅन्टिक गाणीच लिहायचे. आणि क्या बात आहे. त्यांनीच ते स्वतःला नाव ठेवलं होतं. म्हणजे मी आता एक्झॅक्ट किस्सा नाही सांगू शकणार, पण जुलियन हे त्यांचं जे नाव आहे, त्यांनी जे माधव त्र्यंबक पटवर्धन ते खरं तर, त्यामुळे ते आमचेच पूर्वजांपैकी एक आहेत, माधव जुलियन. वा वा. पण त्यांना माधव जुलियन म्हणायचंय, म्हणजे ते त्यांनीच ठेवलेलं नाव तुमच्या आहे स्वतःला. पूर्वजांपैकी एक आहेत. नाही नाही, म्हणजे मजेने म्हटलं का, आडनाव बंधू नाहीत का ते माझे. सो अर क्या अशासाठी बात म्हटलं. आहे. सो यासाठी म्हटलं ते मुंबई. पूर्वज म्हणजे. पण माझे आजोबा खूप छान काव्य करायचे. अनफॉर्च्युनेटली आता माझी त्यांची वही माझ्याकडे नाहीये, कारण पुरामध्ये बऱ्याचशा गोष्टी नुकसान झाल्या. त्यापैकी हा काही मौल्यवान ठेवा पण आमचा त्याच्याबरोबर गेला. पण आजोबांनी एक दोनच ओळी ऐकवतो मी माझ्या आजोबांच्या, ज्या हो. त्यांनी जेव्हा पानशेतचं धरण फुटलं होतं आणि जेव्हा पाणी आलं होतं, तर तेव्हा आजोबांनी माझ्या या लिहिल्या होत्या. आणि ते खूप बऱ्याच कला जाणत होते. उत्तम कवी, पोवाडे, फटके उत्तम लिहायचे. आणि त्याबरोबरीने त्यांना ज्योतिषशास्त्राचा प्रचंड अभ्यास होता. आणि क्या शिक्षक बात आहे. होते ऍडिशन टू दॅट. आणि ते 9 किलोमीटर लांब नांदरे म्हणून जे गाव आहे आमच्या इथनं, नांदरे वसगडे, तर ते दररोज चालत जायचे तिथपर्यंत शाळा शिकवायला. बापरे. So, माझ्या घरात तीनही आजोबा हे या शिक्षण पद्धतीत असल्यामुळे कधीही त्यांनी असं केलेलं नाही. ते चालतच जायचे 8-8, 10-10 किलोमीटर शाळा शिकवायला. माझे सख्खे आजोबा क्या बात आहे. नदी पोहून पलीकडे शिकवायला जायचे मुलांसाठी म्हणून. पूर आला तरी, हम्म. पूर आला तरी. आणि शाळेतली ह्या साईडची जी मुलं असतील या तीरावरची, त्यांना हम्म. स्वतः भोपळे बांधून स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जायचे पुराच्या पाण्यात. क्या बात. वा 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 सो वा. त्यांचं असं म्हणणं असायचं की शिक्षण थांबता कामा हम्म. नये. अर्थात मी त्यांना बघितलं नाही, कारण ते माझ्या वडिलांच्या पाचवीत का चौथीत असतानाच माझे सख्खे आजोबा गेले. पण मी ही छोटीशी झलक ऐकवतो. अभिषेक 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 येस ऐक येस ना. येस. ओके. इथे आपला 1 तास पूर्ण होतोय. आपण मधली सुट्टी घेऊन अरे. लगेच सुरुवात या कवितेने करूयात. ओके, डन डन. आणि सगळ्यांना सांगते सुद्धा की आम्ही लगेच लाईव्ह सेशन मध्ये परत येतोय, तेव्हा तुम्ही आम्हाला लगेच जॉईन व्हा. खूप कमाल आणि भन्नाट अजून ऐकायचंय आपल्याला. ओके, मी येस, लगेच शुअर आले. शुअर. येस. येस.